रामकृष्ण हरी. सध्या आपण आहोत अलंकापुरीमध्ये म्हणजेच मयुरी पार्क सिलू या ठिकाणी. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा या निमित्तानं ज्ञानेश्वरी पारायणाचा जो सोहळा चालू आहे त्या सोहळ्यासाठी खास करून वाईबोतवरनं ही संपूर्ण टीम आलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आमचे वारकरी पण आहेत, आमच्या माता भगिनीसुद्धा आहेत, आमच्या शाळेला जाणाऱ्या बहिणीसुद्धा याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि शाळेला जाणारे छोटे मुलंसुद्धा आलेत. तिला काय नाव आहे तुझं? शिवराज. पूर्ण नाव सांग. शिवराज अनंत आगाव. आगाव ना? शिवराज कितवीला आहेस? तिसरीला आहे. कशासाठी आला इथं? पारायणासाठी. ये भक्ती, ये समोर. बघा, मला म्हणजे खूप छान वाटली भक्ती. छोटी आहे भक्ती. तू कितवीला आहे? चौथीला. तुला येतं का, वाचता येतं का पण? हो. मग कशासाठी आली तू खास करून इथं? पारायणासाठी. पाहिलं असेल छोटी लेकरं सुद्धा आली आहेत. म्हणजे या परमार्थ म्हणजे वारकरी संप्रदायाचा जर आपण संस्कार जर पाहिलं तर एवढे छोटे मुलंसुद्धा आहेत आणि जवळपास सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळ. भक्तीच्या गळ्यामध्ये सुद्धा माळ आहे. म्हणजे हा वारकरी संप्रदायाची परंपरा पुढं नेण्याचं काम या म्हणजे पुढं नेण्याचं काम, जी पिढी म्हणजे संस्कार जे आहेत ते जपण्याचं काम, हा जो वारसा आहे तो वारसा पुढे नेण्याचं काम ही छोटी बालकंसुद्धा करतायत. खरंच यांचं मनापासून मी तुमचं कौतुकसुद्धा करतो आणि आमच्या या अलंकापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागतसुद्धा करतो. याच्यानंतर पुन्हा आहे का कोणी बोलणार आहे? बाबा, तुम्ही वाईचेच का? वाईचे. बरं, कधीपासून तुम्ही तर किती दिवसापासून या परमार्थामध्ये आहात? जवळजवळ 40 वर्ष झाले मी ज्ञानेश्वरीचं पारायण करतो गावामध्ये, काही आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा. क्या बात आहे. बरं बाबा, आता ही छोटी मुलं सुद्धा जेव्हा पारायणासाठी येतात तर तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला छान वाटते, पण त्यांचा घराणा सांप्रदायिक आहे. त्या मुलीचे 2 चुलते भागवतकार, रामायणकार आहेत, कीर्तनकार आहेत आणि त्यांच्या शैक्षणिक संस्थासुद्धा आहेत वारकरी संप्रदायाच्या. क्या बात आहे. पण हे भक्तीचंच असन, पण बाकी सुद्धा आले तर त्यांचे सुद्धा म्हणजे तुमचं गावच एकंदरीत सांप्रदायिक आहे असंच म्हणताय? आमच्या गावाला 40-45 वर्षापासून सप्ताह असतो, त्यामुळं आमचं गाव संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये मोडतं. अगदी बरोबर. आपण गाव जर पाहिलं असेल तर अगदी छोटं गाव आहे, परंतु अगदी वारकरी संप्रदायाचा परंपरा जपणारं गाव आहे. खरंच पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आता पारायणासाठी जाऊ शकता. तुर्तसा थांबतो. रामकृष्ण हरी.